कृपाशंकर सिंह हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही जे सतत 66 लोकांची पहिली यादी आली 20 ते 21 लोक हे परप्रांतीय होते. कुठच्या यादीतही त्यांच्या तशाच प्रकारची लोक होती. त्यांना मुंबई मधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा टक्का आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं यांचे सगळ्यांचे प्लॅनिंग आहे आणि हे सतत आम्ही सांगतोय. कृपाशंकर सिंह सांगितलं की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार, सगळ्यात प्रथम मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तुम्ही राजकारणाचा भाग होणार का? परत खात्रीने सांगतो मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार. दरवेळी मराठी माणसाने दिवस भारतीय जनता पार्टी हे सगळं करून त्यांच्या नेत्यांच्या तोंडातून बोलायला लावते आणि सतत मराठी माणसाचा अपमान करते. मला वाटतं मुंबई मधल्या मराठी माणसाने याचा विचार केला पाहिजे की सतत भारतीय जनता पक्षाचे नेते हे मुंबईमध्ये राहून जर मराठी माणसाचा अपमान करत असतील तर नक्की यांचं करायचं काय? तर यांचं त्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे. मराठी माणसाने ठाकरे बंधूंच्या पाठी खंबीर उभे राहिले पाहिजे. अविनाशी एक प्रश्न आहे, आमच्याकडे कोणी किती रागात असेल सन्माननीय राजसाहेबांनी पाठीवर हात ठेवल्याच्या नंतर त्यांचा राग हा गेलेला आहे. आता ती पाठी इच्छुक होते पण सन्माननीय राजसाहेबांना भेटल्याच्या नंतर ते एवढे भावूक झाले की आमचा भावेश मला पटकन म्हणाला एवढ्या वर्ष मी मनसेत काम करतो आज मला ते सार्थक झाल्याचं वाटतं. तर आमच्याकडे काम करणारी लोक हे प्रेम करून काम करतात, पैशासाठी काम करत नाही. हे आमची सगळी लोक आहेत ठाकरे बंधूंवर प्रेम करतात आणि जशी इतरही ठिकाणी काही जर फॉर्म पडले असतील तर ते पाठी घेतली जाते. काय ना कल्याण डोंबिवलीमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस आणि शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अनेक उमेदवारांच्या धावपळी झाली. त्यातून ते झालंय पण 2च्या वरती त्यांना एक नगरसेवक निवडून आणायला प्रचंड मेहनत करावी लागेल हा आमचा तुम्हाला शब्द. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. येत्या 16 तारखेला मुंबईमध्ये मनसे शिवसेनेचा महापौर बसायला जातोय त्यावेळेला सगळे उपस्थित ठाण्यातही बसणार.